बारामती लोकसभेमध्ये आमची जागा 48,000 गेली असं अजित पवार यांनी म्हटलं। बारामतीच्या निकालानंतर आम्ही मतांची चोरी झाल्याचं म्हटलं नाही, जनतेनं दिलेला कौल आम्ही मानला असं अजित पवार यांनी म्हटलंय। मतचोरीच्या आरोपांवर अजित पवार यांनी विरोधकांना उत्तर दिलंय। सत्ताधारी पक्ष असला तर विचार करून ते बिल आणत लाखाच्या मतांनी निवडून आलोय, 1 लाखापेक्षा जास्त। परंतु लोकसभेला 5 महिन्यापूर्वी तिथं जागा माझी 48,000 मायनसनी पडली। मग मी म्हणलो नाही तिथं मताची चोरी झाली। ज्यावेळेस आमच्या 48 पैकी 17 जागा फक्त महायुतीच्या निवडून आल्या, आमच्या 31 जागा पडल्या, आम्ही म्हटलो नाही मताची चोरी झाली। इथं लोकांनी कौल दिला, जनतेने दिलेला कौल आम्ही मानला। लोकशाही आहे, त्यांचा अधिकार आहे, जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि तो मान्य केला आम्ही। आणि पुन्हा न खचून जाता लोकांच्या समोर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेलो। बद्दल मी काही बोलावं असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे। त्यामुळे त्यांनी कुणाच्या बाजूने बोलतात तेच कोणाला कळायला कारण नाही आहे। जेव्हा निकाल लागलेत निवडणुकीचे विधानसभे, तर त्यांनाच आश्चर्याचा झटका वाटला। ते चिमटे घेऊन पाहत होते। तुम्ही त्यांचे आमदार आणि भाजपचे आमदार चिमटे घेतात की खरंच मी लाखमतान कसं निवडून आलो। त्याच्यामुळे हे त्यांनाही कळत आहे, पण आता भीती कोणाची आहे काय हे तर सगळ्यांनाच माहिती आहे त्यांना। त्याच्यामुळे मला वाटतं की अजितदादांनी या विषयावर नाही बोला।